आपण मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये परवा सॉलिनॉइड बद्दल डिटेल मध्ये माहिती घेतली. सॉलिनॉइडचे मी सगळे कॉन्सेप्ट सांगितलेले आहेत आणि आपण एक कॉन्सेप्ट स्टार्ट केला होता फोर्स वाला. त्याला आपण परत एकदा पाहू. फोर्स ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. याच्यावर आपण परवा डिस्कस केलं होतं. आता आपण असं समजून घेऊ की आपल्याकडे करंट कॅरिंग वायर आहे. समजा या पद्धतीचे करंट कॅरिंग वायर आहे आणि ही आहे करंटची डायरेक्शन. तर ऑब्विसली आपण पाहिले की याच्या सराउंडिंग मध्ये या पद्धतीने एक मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होईल आणि या मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती बघा इकडून तुम्हाला अशी अँटी क्लॉकवाईज दिसेल. ही आहे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. ही आपण बी ने रिप्रेझेंट करतो. आता याच्यामध्ये असं सांगितलं होतं, हा तर आपल्याला कॉन्सेप्ट सांगितला फोर्स स्टँडिंग, ठीक आहे. पण एम्पियर नावाचे जे फिजिसिस्ट होते त्यांनी अशा पद्धतीने एक सजेशन दिलं. त्यांनी असं सांगितलं की हा जो मॅग्नेट म्हणून काम करणारा इथे फील्डचा जो पार्ट आहे तो पण काय करेल या कंडक्टरला. आता हा कंडक्टर आहे, ठीक आहे, हा कंडक्टर आहे आणि असं समजून चला की हा जो आहे हा एक मॅग्नेट आहे. किंवा आपण असं समजू की करंट कॅरिंग कंडक्टरला आपण काय केलं, एका जो हॉर्स शू मॅग्नेट असतो की नाही, नालाकृती चुंबक, हॉर्स शू मॅग्नेटच्या मध्ये जर आपण हे ठेवलं. आता याला अजून चांगलं समजून घ्यायचं असेल तर पहा की समजा या पद्धतीने आपण एक हॉर्स शू मॅग्नेट घेतला आणि याच्यामध्ये इथे आपण हा करंट कॅरिंग कंडक्टर घेतला. हा आहे कंडक्टर आणि हा आहे आपला मॅग्नेट. तर समजा याच्यामध्ये करंट फ्लो होत आहे. करंट फ्लो झाल्यामुळे बघा हे करंटची डायरेक्शन आहे, तर ही मॅग्नेटिक फील्ड आहे. तर मॅग्नेटिक फील्ड तुम्हाला अशा पद्धतीने इथे क्रिएट झालेली दिसेल. तर असं समजा की याच्यामध्ये अशी एखादी मॅग्नेटिक फील्ड आपण क्रिएट केली. तर ही मॅग्नेटिक फील्ड काय करेल, या या मॅग्नेटमध्ये ही जी फील्ड या मॅग्नेटने क्रिएट केली, ही फील्ड परत काय करेल, या कंडक्टरवर एक फोर्स अप्लाय करेल. हा जो कंडक्टर आहे त्याच्यावर एक फोर्स एक्सपिरियन्स केला जाईल. म्हणजे स्टोरी कशी आहे आणि हीच गोष्ट पुढे आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये पाहायला लागेल. मायकल फॅरेडे यांनी जो इंडक्शनचा लॉ दिला त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं की हा जो फोर्स वापस याच्यावर लागतो, फोर्स लागल्यामुळे याचं मोशन व्हायला लागतं. फोर्स लागला तर मोशन होणारच, म्हणजे डिस्प्लेस होणार बॉडी, म्हणजे इथं काही ना काही वर्क होणार. ठीक आहे, ते वर्क कुठं ना कुठं स्टोअर होणार. ते आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी मध्ये. आता ही स्टोरी पुढे वाढत जाते जेव्हा आपण याला मेकॅनिक्स मध्ये जोडतो. तर गोष्ट लक्षात घ्या, इथे असं सरळ म्हणलेलं आहे, करंट कॅरिंग कंडक्टर which produces magnetic field also experiences force on it by the magnet. तर त्याने ज्या मॅग्नेट मध्ये ही फील्ड क्रिएट केली तोच मॅग्नेट काय करेल, वापस त्या कंडक्टरवर एक फोर्स लागेल आणि हा जो फोर्स आहे त्या फोर्सची डायरेक्शन आपण काढतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूलने. समजलं? तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल या प्रकारे जर आपण घेतला तर मी तुम्हाला सांगितलं होतं ही असते मॅग्नेटिक फील्ड, हा आहे फोर्स. फोर्समुळे काय होणार, हा जो कंडक्टर आहे त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होणार, तो हलताना दिसणार. तो हलताना दिसणार म्हणजे त्याचं मोशन होणार.
आणि मग आपण ही जी डायरेक्शन काढतो ना, ती डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टरची काढतो. तर इथे जी व्हॅल्यू काढली आहे, ही आहे त्याची मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑर द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स. Simultaneously, we don't need only magnitude. As a vector quantity, force must know its direction also. त्याच्यावर आपण काय करतो? To find direction of this force, हा जो काही फोर्स याच्यावर लागत आहे, we use Fleming's लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचा एक राईट हँड रूल पण आहे, पण तो आपल्या सिलेबसमध्ये आता इथं नाहीये. तुम्हाला स्टेट बोर्डला होता, जिथे आपण इंडक्शन पाहतो. आता तुमच्या चॅप्टरमध्ये इंडक्शन ठेवलंच नाही. इंडक्शन 12वीला गेला आता डायरेक्ट. आता मध्ये 11वीला हा चॅप्टरच नाहीये तुम्हाला कुठं. आता डायरेक्ट इंडक्शन 12वीला. याचा पुढचा पार्ट 12वीला शिकायचा आहे. पुढचा पार्ट म्हणल्यापेक्षा ह्याच्यानंतर 5 धडे मॅग्नेटिझमचे, ते सेपरेट शिकायचे. नंतर एकदा महापूर येणार या चॅप्टरचा. आता उगं काही नाही, सांगितलंय असं असं असते म्हणून. तर फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल काय सांगतो पहा. या पद्धतीने आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर असे 3 हे घेतले. त्याच्यामध्ये असं समजून चला की हा आहे आपला थंब, ठीक आहे. हा आहे फोर फिंगर आणि हा आहे मिडल फिंगर. मिडल फिंगर. तर लक्षात घ्या, जो मिडल फिंगर आहे, मिडल फिंगर आपल्याला देतो डायरेक्शन ऑफ करंट. सगळ्यात मेन ना, कोणतं फिंगर कोणती डायरेक्शन दाखवते हे माहित पाहिजे. आता एनसीईआरटीचं जे तुमचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये असे दाखवलेले आहे. ते काही नाही. आता आपल्याला इथे फक्त प्राणायामच करायचा असतो. हे असा 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 असं. हे काय नाही, या स्पेसमध्ये वेगवेगळ्या 3D अँगलमध्ये फिरते. 3D अँगलला सॉलिड अँगल म्हणतात. नंबर 2, फक्त माहित पाहिजे की मिडल फिंगर कोणाची डायरेक्शन दाखवणार? करंटची. त्याच्यानंतर फोर फिंगर हा देतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. देन आता हे इफ देन स्टेटमेंट असते. इफ मध्ये हे 2 आहेत. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? कोणती डायरेक्शन आधी ठरवणार? करंटची. कारण करंटची डायरेक्शन ठरल्याशिवाय मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन येत नाही. मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनसाठी आम्ही काय करतो? फ्लेमिंगचा राईट हँड रूल लावतो. सॉरी, राईट हँड थंब रूल लावतो तिकडचा. ठीक आहे, ओरस्टेडने सांगितलेला. पण त्याच्यापेक्षा ह्यांनी सांगितलं की ते 2-2 लॉज घेऊन परेशान होऊ नका. या एका लॉ मध्ये सगळं आपण मिक्स करू. म्हणून आता हे जे आहे ना, हे मी तुम्हाला नेहमी सांगतोय, हे सगळे लॉज म्हणजे दिस इज वेक्टर प्रोडक्ट. बघा, फोर फिंगर काय दाखवत आहे? मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज अ वेक्टर. करंट हे जातो इथं. आता करंट जो आहे किंवा जो फोर्स आहे, फोर्स पण एक वेक्टर आहे. पण इथे जी डायरेक्शन ऑफ करंट आहे, तुम्ही म्हणाल मग करंट तर वेक्टर क्वांटिटी नाही, पण करंटला डायरेक्शन आहे. करंटला डायरेक्शन असते, डोंट वरी. तर आपण काय करणार? करंटच्या डायरेक्शनला वेक्टरच्या डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनकडे ॲज अ वेक्टर जर क्रॉस केलं, क्रॉस केलं, तर थंब ज्या डायरेक्शन मध्ये इंडिकेट करतो, तो असतो रिझल्टंट. म्हणून आपण इफ मध्ये आधी काय करणार? डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आधी ठरवणार. अकॉर्डिंग टू दोज डायरेक्शन्स वी लुक फॉर द डायरेक्शन ऑफ थंब. आणि मग तो जो थंब आहे, थंब तुम्हाला सांगणार डायरेक्शन ऑफ फोर्स म्हणल्यापेक्षा म्हणा मोशन ऑफ कंडक्टर. फोर्स म्हणण्यापेक्षा मोशन ऑफ कंडक्टर. आता मोशन फोर्स शिवाय तर होतच नाही. फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर एनी काइंड ऑफ मोशन. म्हणून
या रूलनुसार तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की कोणती फील्ड कुठं असेल. आता जर मी तुम्हाला एक इंटेक्स क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन आहे, तो जर आपण पाहिला, असं समजा याला आपण घेऊ आणि हा, आता या ठिकाणी आपण ही एरोची डायरेक्शन आहे आणि ही एक डायरेक्शन आहे. तुमचा इंटेक्स क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन आहे. असा क्वेश्चन 12th स्टँडर्डच्या बुकमध्ये पण आहे. ही तुम्हाला डायरेक्शन दिलेली आहे मॅग्नेटिक फील्डची आणि इकडे दाखवतोय हा इलेक्ट्रॉन. आता पोरं घाबरतात. इलेक्ट्रॉन म्हणजे काय? करंटची डायरेक्शन. हा, यालाच म्हणतो फसवणूक. इलेक्ट्रॉनची डायरेक्शन खाली आहे. इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शनच्या ऑपोजिट डायरेक्शन मध्ये करंट असतो. कारण हा तर इलेक्ट्रॉनिक पाथ आहे, आपल्याला पाहिजे कन्व्हेन्शनल पाथ. तो हम इसको और एक बार ले सकते हैं. तर लक्षात घ्या, इथे तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, अन इलेक्ट्रॉन एंटर्स अ मॅग्नेटिक फील्ड ऍट राईट अँगल टू इट. दिसते? मॅग्नेटिक फील्डला राईट अँगल मध्ये इलेक्ट्रॉन येतो. द डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग ऑन द इलेक्ट्रॉन विल बी. कोणत्या डायरेक्शनला फोर्स असेल? ह्याच्यात सांगितलं होतं, ही जर इलेक्ट्रॉनची डायरेक्शन असेल तर 100% ही डायरेक्शन कोणाची असेल? करंटची डायरेक्शन. दिस इज करंट डायरेक्शन. आता आमचं इफ देन स्टेटमेंट लावा. इफ म्हणते आधी घ्या करंट, कोणतं फिंगर आहे? हे फिंगर करंटचं आहे. ठीक आहे. करंटची डायरेक्शन घ्या, मग मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन घ्या. बघा इकडे असं आहे, मग ह्याला मी फिरवलं इकडे, तर तुम्ही या डायरेक्शन मध्ये असं या, असं. चला, तर बघा मला अंक कुठे जाताना दिसतो? इनसाइड द पेज, इनटू द पेज. तर करंटची ही डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्डची ही डायरेक्शन आहे. तर इथे आपण डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, यालाच म्हणा डायरेक्शन ऑफ फोर्स, हे असेल इनटू द पेज. इनटू द पेज दाखवायची मी तुम्हाला परवा आयडिया सांगितली होती, क्रॉस साइन. क्रॉस म्हणजे इन आणि असा असेल तर आउट. इन दाखवण्यासाठी असं करतात, ते इनटू द पेज आहे. असा एक छोटासा क्वेश्चन त्यांनी तुम्हाला विचारला, बस याच्यापेक्षा मोठा क्वेश्चन नको. या ठिकाणी तुमचा जो मॅग्नेटिझमचा जेवढा पार्ट आहे तो संपलो. बोला बेटा. प्रश्नाचे डायरेक्शन म्हणजे अँगल बदल करंटचा गिअरचा. तुझा प्रश्न अतिशय सुंदर आहे, पण तो 10वीला विचारायचा नाही. सांगतो. हे जेवढ्या प्रश्नांचे उत्तर आहे त्याचे मिळतात. मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून एक शब्द वापरत होतो, मॅग्नेटिक फ्लक्स. फ्लक्स फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्सचा मी एक फॉर्म्युला लिहिला होता, बी डॉट ए. आठवते? तो बी डॉट ए आहे ना, तोच तुम्हाला सांगतो, बी ए कॉस थिटा. कॉस थिटा. आता इथे प्रॉब्लेम काय माहितीये, इथे फ्लक्स किती आहे? मॅग्नेटिक फील्ड लाईन क्रॉसिंग द गिवन एरिया. तर तुम्हाला जर फ्लक्स काढायचा असेल तर मॅग्नेटिक फील्ड आणि कोण? एरिया वेक्टर यांचा अँगल पाहतात. आता इथे मॅग्नेटिक फील्डचा अँगल करंट सोबत तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर कसा असेल, दुसरा कोणता असेल? हा, आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. 90 सोडून असेल. बेस्ट क्वेश्चन. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल मी सांगताना त्या दिवशी बोटांना कसं स्ट्रेच करायला सांगितलं होतं, त्याचा अर्थ हे सगळे 90 मध्ये असले पाहिजे. तर कंडिशन काय आहे?
90 असलंच पाहिजे. ठीक आहे? असलंच पाहिजे. आता तुझा प्रश्न आहे, 90 नसेल तर काय? समजलं? लागते, लागते. ते कसं लागते हे तुला फक्त सांगतो. हे फक्त या रूम पुरतं ठेव, बाहेर कोणाला सांगू नको. आत्ताच सांगू. का नाही आता नाही आपल्या सिलेबसला. चला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. ही आहे मॅग्नेटिक फील्ड ॲज अ वेक्टर. ओके? तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर ही करंटची डायरेक्शन आहे. आणि त्याने इथं अँगल केला काहीतरी 90 सोडून. सर मग इथं कोणता केला, इथं कोणता केला? अरे पॅरलल लाईनला ट्रान्सव्हर्सल जाते, तेव्हा सगळे करस्पॉन्डिंग अँगल सेम असतात. ज्याला माहित नसेल त्यानं 8वी वापस जा. आता लक्षात घ्या, आता थीटा कुठलाही एक पकडा. आता जो तुझा प्रश्न आहे, हा जो करंट आहे ॲज अ डायरेक्शन वेक्टर आपण जर घेतला, तर इथे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल नाही लागत. मग लावावं तर लागेल. लावण्यासाठी या वेक्टरला आपण 2 कॉम्पोनंटमध्ये स्प्लिट करतो. कळलं? तर हा जो थीटा आहे तो इथे आहे. तर हा जो आहे ना करंटचा एक कॉम्पोनंट येतो आय कॉस थीटा आणि हा येतो आय साइन थीटा. तर तुला करंटला या कॉम्पोनंटमध्ये घ्यावं लागेल. फक्त इथे एक साइन थीटाची व्हॅल्यू मल्टिप्लाय करावं लागेल. आता तो झाला 90 डिग्रीमध्ये. परपेंडिक्युलर. आता तू फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल लावू शकतो. पण करंटची डायरेक्शन फक्त आय न राहता आय साइन थीटा राहील. एवढाच फरक पडतो. समजलं? पण नंतर एक प्रॉब्लेम येतो, सर करंटचा कॉम्पोनंट असा घेता येतो का? तर नाही. त्याचं मागचं कारण आहे. करंट ही वेक्टर क्वांटिटी नाहीये. तर करंटला तुम्ही असं स्प्लिट नाही करू शकत नियमाने. त्यामुळे तुम्हाला जे करंट देतात, करंट जो देतात, तो मॅग्नेटिक फील्ड याला परपेंडिक्युलर वालाच देतात. तर तिथं फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लावण्यात काही पॉइंट नाही ऑब्लिकसाठी. शेवटी करायचंच म्हणलं, तर या अँगलने कट करून तुम्ही करंटचा एक कॉम्पोनंट म्हणून घेऊ शकता. तर कधी लक्षात ठेवा, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल असेल, राइट हँड रूल असेल, या सगळ्या रूलमध्ये एक मेन गोष्ट असते, अँगल परपेंडिक्युलर असले पाहिजे. नसतील तर जुगाड लावून करा. परपेंडिक्युलर करा. जिसे जो चाहिए वो दे दो. देने के लिए वेक्टर आहे. म्हणून म्हणलं तुला आधी वेक्टर खूप शिकावं लागेल डिटेलमध्ये. सर हे कसं स्प्लिट होते? ह्याच्यासाठी मी तुम्हाला खूप वेळा एक गोष्ट सांगितली. या रिमोटला मी 2 डायरेक्शनमध्ये फोर्स लावतो. एक फोर्स या हाताने इकडे लावतोय, की इथे लावतो. आता दोघांच्या फोर्सच्या भांडणामध्ये बघा हे नेट कुठं चाललंय? मधून चाललंय. म्हणजे मी मी इकडून एक फोर्स लावत होतो आणि एक जण इकडे ढकलत होतं. हे दोघांच्या भांडणात मधून निघून गेलं. हे तेच आहे. तर कोणत्याही वेक्टरला तुम्ही 2 परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये स्प्लिट करू शकता. याला म्हणतात रेझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. रिझॉल्विंग वेक्टर्स. वेक्टरला नेहमी त्याच्या कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करता येते. त्याचे नेहमी 2 कॉम्पोनंट असतात, कॉस थिटा आणि साइन थिटा. कॉस कोणता असतो? त्याचा एक आम्ही रूल सांगतो नेहमी, जिधर थिटा उधर कॉस थिटा. हा रूल नेहमीसाठी लक्षात ठेवायचा. जिकडे थिटा तिकडे कॉस थिटा, त्याच्या परपेंडिक्युलर साइन थिटा. हा फिक्स रूल आहे. हा 12वी संपेपर्यंत तुम्हाला 1200 वेळा ऐकू येईल. या चॅप्टरचा एक लास्ट टॉपिक राहतो आपल्या या सिलेबसनुसार. आता पहिल्यांदा तर मॅग्नेटिझम इन मेडिसिन आपल्याला दिलेलं आहे. याच्यावर एक परीक्षेमध्ये सुद्धा विचारतात. तर मेडिकल सायन्समध्ये सुद्धा मॅग्नेटिझमचा भरपूर उपयोग असतो. बघा तुमच्या पुस्तकातलंच आहे. सिलेबस नाही, जस्ट एक माहिती आहे डबड्यामध्ये दिली. त्याच्यात तुम्हाला एखादा छोटासा प्रश्न विचारतात. कसं एकदम घाबरू नका. सिलेबसच्या बाहेरचं शिकवायचं तर मला अजून 8 दिवस लागतील या चॅप्टरला. मी नाही घेत तेवढं. तुम्ही नंतर मला फेकून देताल एवढ्याशा जागेतून. मॅग्नेटिझम इन मेडिसिन. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रिक करंट जो असतो ना, हा जेवढा फ्लो होत राहील, तो कंटिन्यू मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करतो अकॉर्डिंग ओरस्टेड लॉ. आणि आपल्या बॉडीमध्ये खूप सारे इलेक्ट्रोलाइट्स असतात. नर्व्ह सेल्स असतात. तुम्ही एक शब्द पाहिला असेल बघा, आता तुम्ही बायोलॉजी शिकालात ना, इम्पल्स नावाचा एक शब्द तुम्ही वाचला. त्याला मराठीमध्ये आवेग म्हणतात. आवेग, इम्पल्सेस. तुम्ही डेंड्राइट्स,
एक्झॉन हे नाही, हे सगळं पाहिलं असेल ना? ते नर्व्ह सेल पाहिली असेल ना? मोबाईल टॉवर बाहेर आलेली. हां, डेंड्राइट्स वगैरे असतात. ठीक आहे. आता ते मराठी नाव तर फार डेंजर असतात तुझे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पल्स नावाचा एक कन्सेप्ट असतो. इम्पल्स जातात म्हणजे काय झालं? इम्पल्सेस आर नथिंग बट इलेक्ट्रिकल सिग्नल्स आणि हे काय करत असतात, खूप छोट्या स्मॉल आयन्सचा, वीक आयनचा करंट असतो तो. तर आपल्या नर्व्ह सेल्समध्ये आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली व्हेरी वीक आयन करंट इज ऑल्वेज फ्लोइंग आणि करंट फ्लो करतो तर तो काय करणार? मॅग्नेटिक इफेक्ट क्रिएट करणार. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये करंट फ्लो होतो. किती भारी आहे बघा आपण आणि त्याच्यातूनही आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेटिझमही क्रिएट होते. म्हणजे फिजिक्स इन बायोलॉजी. हे नाही. मस्त आहे तर. मग व्हेन वी टच समथिंग आवर नर्व्हज कॅरी अन इलेक्ट्रिक इम्पल्स टू द मसल्स वी नीड टू यूज. ठीक आहे. मग काय होते? धिस इम्पल्स प्रोड्युसेस अ टेम्पररी मॅग्नेटिक फील्ड. These fields are very weak and are about 1 billionth of the Earth's magnetic field. 1 बिलियन. मिलियन नंतर बिलियन असते. 10 लाख, 10 लाख नंतर 100 लाख. 100 लाख म्हणजे 1 कोटी. तर आपल्या अर्थची जेवढी मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्या टोटल फील्डच्या 1 कोटी पार्ट, 1 कोटीवा पार्ट काहीच नाही, इज्जतच नाही त्याला. तर तेवढी मॅग्नेटिक फील्ड आपल्या बॉडीमध्ये फ्लो होते. ती खूप वीक मॅग्नेटिक फील्ड आहे. आता आपल्याला आपल्या बॉडीमध्ये असे 2 पार्ट्स आहेत जिथे मॅग्नेटिक फील्ड चांगल्या पद्धतीने सिग्निफिकंटली प्रोड्यूस होते. एक आहे हर्ट आणि दुसरे आहे ब्रेन. ठीक आहे. म्हणून दोन्ही विचारपूर्वक वापरा. आता लक्षात घ्या, हर्ट आणि ब्रेन असतं. इथे ह्या 2 गोष्टी क्रिएट होतात आणि मग द मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द बॉडी फॉर्म द बेसिस ऑफ ऑब्टेनिंग द इमेजेस ऑफ डिफरंट बॉडी पार्ट्स. तर तुम्ही कधी पाहिलं असेल, कधी जर डोकं दुखत असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर डॉक्टर म्हणते आधी एम-आर-आय काढा. सीटी स्कॅन आणि एम-आर-आय. these are two medical science techniques to scan the body. तर एम-आर-आय स्पेशली आपल्या ब्रेनला आणि आपल्या पूर्ण बॉडीला अॅनलाईज करतो. त्याची जी इमेज असते ना, ती खूप शार्प येते. सीटी स्कॅन असते कॉम्प्युटर टोपोलॉजी. ठीक आहे. तर किंवा कॉम्प्युटर टोपोग्राफी पण म्हणतात त्याला. ग्राफ म्हणजे पिक्चर. तर त्याच्याने येते. पण सीटी स्कॅनपेक्षा एम-आर-आय अजून भारी असतो. तर एम-आर-आय इज नथिंग बट मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. ते मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगने आपल्या बॉडीच्या एखाद्या पार्टमध्ये कुठे काय डिफेक्ट आहे, याचा फोटो बनवला जातो. त्याच्यासाठी मॅग्नेटिक फील्डचा यूज केला जातो. म्हणून आपल्या बॉडीमध्ये मॅग्नेटिक फील्ड नसती, तर आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे याचा आपण कधीच इमेज तयार करू शकलो नसतो. तर निसर्गाने विचार केला कधीतरी पुढे मेडिकल सायन्स येईल माणसांकडे, तेव्हा त्याला मधले पण फोटो काढता आले पाहिजे. आता ते फोटो कारण हे किती भारीचा कॅमेरा आणून बाहेरचं तोंडच काढायचं काम. मध्ये बॉडी के अंदर क्या चल रहा है ये तो पता ही नहीं, है की नाही? ते मुन्ना भाई म्हणते 206 टाइप का सिर्फ हड्डी है, है की नाही? तसं आहे. पुन्हा त्याच्यात म्हणते, तोडते समय हमको भी सोचते थे क्या हम, है की नाही? तर ते आपल्याला कळणार नाही. याचं एनालिसिस करून आपण डायग्नोसिस करतो. म्हणून मेडिकल सायन्समध्ये मॅग्नेटिझमचा भरपूर यूज आहे. छान. आता लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी झाल्यावर तुमच्या सिलेबसमध्ये त्यांनी या चॅप्टरमध्ये नको तोच कॉन्सेप्ट विनाकारण घुसरला. तर इथे चॅप्टर तुमचा संपवला तरी चालला असता. कारण तुम्ही जो इलेक्ट्रिसिटी चॅप्टर शिकलाय मागे याच वर्षी, हा टॉपिक आता जो मी घेतोय किंवा सांगणार आहे, तो तिथे द्यायला पाहिजे होता. दॅट इज डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट. डोमेस्टिक इलेक्ट्रिक सर्किट्स. ठीक आहे. आता आपल्या घरातल्या बऱ्याच जणांना कोणत्या कलरचं वायर आहे हे माहीत नसते किंवा हे कलर का दिले? तर एकानं उत्तर आता आमच्या शाळेतल्या पोरांना सहज विचारलं 5वी 6वीच्या मुलांना. असे वेगवेगळ्या कलरचे वायर का असतील रे? आणि सर मजा यासाठी पाहून चांगलं वाटलं पाहिजे. एकच कलरचं किती बघावं. तर ते 6वी-7वीचे लेकरं आहेत. त्यांना या गोष्टी माहीत नसतात. तर लक्षात घ्या, आता मी माझ्याकडून तर खूप गोष्टी इनोव्हेटिव्ह मेथडने